नमस्कार मित्रांनो, सॅम घोडके चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांसाठी नवीन अपडेट घेऊन आलो आहे. तर ते अपडेट आहे ई-रिक्षासाठी ज्या दिव्यांग उमेदवारांनी अप्लाय केलं होतं, त्या रिलेटेड अपडेट आहे. तर ते आपण डिस्कस करणार आहोत. तर त्याचे फॉर्म सुटले होते आणि त्याची पहिल्यांदा लास्ट डेट जी देण्यात आली होती 4 जानेवारी 2024. पण त्या दिवशी त्यांनी नवीन अपडेट डेट केली, ज्या की त्यांनी डेट वाढवून दिली. जी की डेट होती 8 जानेवारी 2024. तर यापर्यंत तुम फॉर्म भरायचे होते. तर त्या दिवशी रात्री 5 वाजेपर्यंत तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकत होता. तर त्यामध्ये टोटल फॉर्म किती आले आहेत, ते सर्व काही आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला स्टार्ट करूया. स्टार्ट करण्याच्या अगोदर तुम्ही या नवीन चॅनलवर पहिल्यांदा आला असाल, तर या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. कारण असे महत्त्वाचे व्हिडिओ सतत तुम्हाला या चॅनलवरती भेटत राहतील. तर चला आपण डायरेक्ट त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊया. तर तुमच्यासमोर बघू शकता त्यांची ही ऑफिशियल वेबसाईट आहे. या वेबसाईटची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. आणि आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे, टेलिग्राम चॅनलवरती पण ह्याची लिंक ऑलरेडी टाकलेली आहे. तर तिथून पण तुम्ही हे वेबसाईट ओपन करू शकता. आणि तुम्ही नक्कीच टेलिग्राम चॅनल आपलं जॉइन करा. कारण त्यामध्ये जे नवीन-नवीन अपडेट येतात पी-डब्ल्यू-डी रिलेटेड, तर ते हर अपडेट तुम्हाला तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल. तर तुम्ही इथे बघू शकता वरती. इथं टोटल जे आलेले आहेत अर्ज इथं दिलेले आहे तुम्ही बघू शकता. टोटल ई-रिक्षा ॲप्लिकेशन टील म्हणजे फायनल जे ॲप्लिकेशन सबमिट झालं आहे, जे की 45,389 एवढ्या जणांचं पूर्णपणे लास्टला हे अप्लाय झालेलं आहे. तर काही-काही जणांचे अर्धे फॉर्म भरून झाले आहेत. काही-काही जणांचे काही प्रॉब्लेम आले आहेत फॉर्म भरण्यासाठी. तर मी त्याच समजू शकतो. तर मी त्यासाठी अनेक व्हिडिओ बनवले होते, की ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा. तर ते तुम्ही व्हिडिओ आय थिंक बघितले असतील आणि त्यानंतर एवढी काही काळजी करण्याची गरज नाही. हे खाली एक इन्फॉर्मेशन दिली आहे. तुम्ही नंतर आणखीन फॉर्म भरू शकता. तर तुम्ही याच्याबद्दल मी एक व्हिडिओ बनवला आहे. तुम्ही कधी कोणत्या डेटला तुम्ही फॉर्म परत भरू शकता. तर त्याची जी लिंक आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आणि वरी आय बटनला पण त्याची लिंक तुम्हाला भेटून जाईल. तर ते व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या ज्यांनी अप्लाय केलं नाही त्यांनी. कारण त्यांना पुढे काही महिन्यामध्ये अप्लाय करण्यासाठी येईल. तर तुम्ही बघू शकता एवढ्या जणांनी इथे अप्लाय केलं आहे. तर हे खूप जणांची आहे. म्हणजे खूप जणांनी याचा फायदा घेतला आहे. ज्यांनी घेतला नाही त्यासाठी जर आपण व्हिडिओ बनवलाच आहे. तुम्ही नक्कीच ते व्हिडिओ पहा. त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचे जे डाउट आहेत ते सगळे क्लिअर होतील. तर आता सध्या त्याचं स्टेटस वगैरे तुम्ही चेक करू शकता. तर स्टेटस कसं चेक करायचं त्याबद्दल बी आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवला आहे. त्याची पण लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. तिथून पण तुम्ही तुमचं स्टेटस चेक करू शकता. कारण आता सध्या स्लोली आता कारण इथं तुम्ही बघू शकता एवढे जण आहेत. 45,389 लोकं आहेत. तर एका जणाचं पूर्ण डॉक्युमेंट्स वगैरे ते लोकं चेक करतील ऑनलाईन. मग त्यानंतर तुमचे जे प्रोफाईल आहे तुमच्या प्रोफाईलवरती ते अपडेट करतील. मग त्यानंतर तुम्ही त्याचं स्टेटस बघू शकाल. तर सध्या तुम्ही तुमचं स्टेटस बघू शकता. तर मी पण काही दिवसामध्ये एक व्हिडिओ घेऊन येईन, की त्याचं स्टेटस रिलेटेड स्टेटस काही अपडेट झालं तर. तर टोटल एवढे ॲप्लिकेशन आलेले आहेत. तर यामधले काही जणाचे बाद होऊ शकतात आणि काही जणाचे पुढे ॲक्टिव्ह होऊ शकतात, की काही जणाला यामध्ये भेटेल. तर ते पुढे आपल्याला जेव्हा स्टेटस बघता येईल आपण स्वतःचं, तर तेव्हाच त्याची बाकीची आपल्याला अपडेट कळून जाईल. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये हे सर्व तुम्हाला अपडेट करायचं होतं. तर हे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर ह्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. कारण असेच अपंगांसाठी काही स्कीम आल्यानंतर तुम्हाला खूप लवकर ह्या चॅनेलवरती तुम्हाला भेटून जातील आणि अपंगाबद्दल किंवा आणखीन दिव्यांग रिलेटेड या कोणत्या पण तुम्हाला बँकिंग रिलेटेड या गव्हर्नमेंट जॉबबद्दल हर एक अपडेट तुम्हाला ह्या चॅनलवरती सतत भेटत राहील. आणि तुमच्या मनामध्ये काही डाऊट असेल तर खाली नक्कीच कमेंट करा आणि हे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक नक्कीच करा. तर चला परत भेटूया नवीन एका अपडेटसोबत. धन्यवाद. जय महाराष्ट्र.